तर नाणेफेकीचा कॉल मानकुली संघाने जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. एक अजून आयोजक कमिटीसाठी म्हणजे खुश खबर आहे. जे सामन्याचे पंच आहेत प्रमोददादा म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आई एकविरा ट्रिपसाठी आयोजक कमिटीला रोख रक्कम 5,000 रुपये बक्षीसचं डिक्लेअर झालेलं आहे. तर राखीव खेळाडू पाठवायचे आहे. पहिला चेंडू पाहतोय आपण. लाईन कुठे हे चेक करतील. वाईटचा इशारा येतोय. गावदेव वेली संघाचा राखीव खेळाडू आपण यायचंय. बॉलर साजन पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. इथं मात्र कंप्लीट. यानंतर जो सामना होणार आहे पहिला सेमीफायनलचा सामना राजनोली विपक्ष आपण पाहणार आहोत. जय ब्राह्मणदेव भाटाले. जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष राजनोली. पहिला सेमीफायनलचा सामना असेल. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्रा फलातून फटका पाहतोय आपण. दूर असं निघून गेले षटकार. धावसंख्या 8. ड्राईव्ह केलंय अजून एक पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच सिंगल. इथे मात्र पाहतोय आपण विनीत आणि वैभव ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण मानकुली संघाची. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना पाहतोय आपण प्रमोददादा म्हात्रे आणि सुखदेव भांबरे. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस पात्र सुरेख पुलचा फटका अफलातून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. ताबडतोब बॅटिंग कशाला म्हणतात हेच दाखवताना इथं मात्र आणि जो निर्णय घेतला होता की आम्ही नाणेफेक नंतर बॅटिंग करण्याचा तो योग्य ठरवताना दोन्ही सलामीचे धमाकेदार ओपनर्स. हा फटका पाहिला आपण विनीतच्या बॅटमधून आलाय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते झपाट्याने 15. जबरदस्त सुरुवात. मानकोली विपक्ष वेले असे फाईट. यावेळेस पाहता अजून पूल करायचं होतं पण यावेळेस मात्र टायमिंग व्यवस्थित करता आले नाही. मिड ऑनला चेंडू जातोय फक्त आणि फक्त एकच सिंगल. इथं मात्र कंप्लीट करेल. पहिल्या सामन्यामध्ये सामना ठरला होता साजन पण या सामन्यात मात्र आतापर्यंत महागडं ठरताना पाहतोय आपण ज्या प्रकारे बॉलिंग करतोय आणि खरपूस समाचार घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाज सजवतोय साजन. अजून एक धमाका. जबरदस्त षटकार. म्हणतात दिवसा तारे दिसत नाहीये. इथं मात्र साजन याला दिवसा तारे दाखवताना दोन्ही मानकुली संघाचे सलामीचे फलंदाज. धावसंख्या अतिशय वेगात पुढे सरकते ती 21. धावसंख्या 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22. जर कोणाला एखादी बाईकची चाबी सापडली असेल ती आपण आणून द्यायची आहे.
व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचं असेल तर हा षटक खूप निर्णायक असेल. सामना 3 षटकाचा आहे. सज्ज होताना गोलंदाज बॉबी. पहिल्या चेंडूवर पुलचा फटका फटलाय का पाहायचा, पण 2 क्षेत्राच्या मधून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. अतिशय दमदार सुरुवात मानकुली संघाची. चाबी कोणाची हरवली ती भेटलेली आहे, आपण घेऊन जायचंय. भाटाळे संघाचा संघनायक. चांगला चेंडू होता, तेवढा छान असा फटका चॉप केला चेंडूला. फक्त छोट्या बॅकटिपचा वापर केला होता. अतिशय वेगळा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण हातातून दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकते ती 28. 3 षटकाचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 50 आकडा निश्चित डोळ्यासमोर असेल मानकुली संघाचा, कारण की माहीत आहे गावदी वेले संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. बॉबी सज्ज होताना परत. जॉस पात्र. हा फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. षटकाराचा होलसेल व्यापारी दिसताना पाहतोय मानकुली संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. ज्या प्रकारे या इनिंग मध्ये आतापर्यंत बॅट मधून चौथा षटकार आणि एक चौकार, म्हणजे अतिशय चांगली कामगिरी इथे मात्र करताना पाहतोय आपण. विनीत आणि वैभव ही जोडी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना पाहतोय आपण. 34. जबरदस्त बॅटिंग करताना मानकुली संघाचे सलामीचे फलंदाज. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 12 धावा खर्च करतोय. खराब चेंडू आणि योग्य समाचार. उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. जसा चेंडू आला तसाच प्रहार केलाय. अजब और गजब की बैटिंग. हवाई फायर. व्यक्तिगत 26 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण. 7 चेंडू मध्ये अजून एक धमाका. सर्वात चांगला हा षटकार आणि लागोपाठ 3 वर ठोकले 3 षटकार. ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. फलंदाज ज्या प्रकारे त्यामध्ये बॅटिंग करतोय विनीत, हे पाहू शकता रिप्ले मध्ये. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट. अजून एक धमाका. हा पण चेंडू चाललाय मिडविकेटच्या वरतून आलाय. दमदार षटकार. आदरणीय श्रावण दत्तू पाटील साहेब आणि तसेच सन्माननीय विष्णूजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि याचबरोबर पाहतोय की बोलता बघता 50 आकडा पार केलाय. अद्भुत बॅटिंग पाहतोय आपण विनीतच्या बॅटमधून. लागोपाठ 4 चेंडूवर 4 षटकार आणि व्यक्तिगत कितीवर खेळतोय. 9 चेंडू मध्ये 38. आठवण झाली युवराज सिंगची ज्या प्रकारे T20 वर्ल्ड कप मध्ये बॅटिंग केली होती. आता मात्र निलेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल पाहतोय आपण वैभव. टर्न केलंय, फक्त इथे मात्र सिंगल की मात्र आलाय हा चौकार. म्हणजे षटकार आणि चौकारचे व्यापारी बनलेले दोन्ही फलंदाज. 13 चेंडूचा खेळ झालाय. धावा किती झालाय.
56. हे प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकाराचा धो पाऊस पाडताना विनीतनी 4 मध्ये आतापर्यंत 4 ठोकलेले आहेत षटकार. यावेळेस मात्र बाहेर जाणारा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण कधी कधी अशी घडतात. तुम्ही जेव्हा लालचमध्ये येता, लालच बुरी बला आहे. शेवटचा षटक आहे. खराब चेंडू आणि यावेळेस मात्र आलाय हा षटकार. धावाचा पाऊस पडतोय. धोधो धोधो पाऊस तर सकाळी पडला होता, त्यानंतर विश्रांती घेतली, पण षटकार आणि चौकाराचा पाऊस आणि धावाचा पाऊस या मैदानाच्या आतमध्ये पडताना मानकुली संघाची ही आकर्षक डेंजरस जोडी पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते ती अतिशय वेगात. 62. विनीत माळी 38 वर आहे आणि वैभव सुद्धा पाहतोय की आपण 6 चेंडू मध्ये 23. धमाकेदार खेळी साकारताना यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, पण एका टप्प्याने चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमापार चौकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 66. एक मोठा विक्रम यावेळेस पात्र हवे, पण मिडअप आणि मिडमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल आणि 2 धावा कंप्लीट. काय खेळ स्पीडने खेळतात, कारण की विनीत याला माहिती आहे की 9 चेंडूमध्ये आपला पार्टनर 38 धावसंख्येवर आहे. पहिली स्ट्राईक देऊन जर संधी दिली असती तर त्याचा अर्धशतक कोचित झालं असतं, पण विनीत याला माहिती आहे, वैभव याला, की माझ्यात पण धमक आहे आणि त्यांनी पण अतिशय सुरेख बॅटिंग करताना पाहतोय. हुकचा फटका पाहतोय आपण फाईन लेग कडे आणि पहिल्या विकेटचं पतन. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर चे आव्हान उभं केलेले पाहतोय आपण. निर्धारित 3 षटकामध्ये तब्बल धावा आहेत त्या 69 आणि 70 धावाचं टार्गेट उभं केलंय. मी आदरणीय श्रावणदादा पाटील यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या सेमीफायनलचं टॉस करून घ्यायचं आहे. 70 धावाचं टार्गेट आहे. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पहिला सेमीफायनलचा नाणेफेक आहे. राजनोली विपक्ष इथं मात्र पाहतोय आपण जय ब्राह्मणदेव भाटाले. सामना 3 षटकाचा राहील. तर नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतोय की आपण भाटाले संघाच्या बाजूने गेलेले आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला, मानकुली संघ या सामन्यात 2 रेकॉर्ड. एक तर या स्पर्धेतला हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पाहतोय आपण 38 नाबाद आणि सर्वात मोठी धावसंख्या आणि सर्वात मोठी भागीदारी, हे 3 रेकॉर्ड एकाच सामन्यामध्ये पाहायला मिळाले. पण हा रेकॉर्ड इथं मात्र गावदेवी वेली संघाचे ही जोडी मॉडेल काय, केतन आणि विजेंद्र, क्षमता आहे आणि कित्येक वेळा क्षमता सिद्ध केलेली आहे. नुकतंच वेलीच्या गणावर मला वाटते 19 चेंडूमध्ये 84 धावाची खेळी साकारली होती विजेंद्र यांनी. पण तो रेकॉर्ड त्यांच्या होम ग्राउंडवर होता. पण इथे मात्र या मैदानावर 18 चेंडूमध्ये 70 धावा
पूर्ण करेल की नाही. पण जर पाहिलं आपण मानकुली संघाची बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली आहे. ज्या प्रकारे त्यांच्याकडे ऋषी आहे, ज्या प्रकारे त्यांच्याकडे विनीत आहे, वैभव सारखा एक चांगला ऑलराऊंडर आहे. कठीण आहे पण कठीण स्थितीमध्ये तो चांगला खेळ करतोय, तो महान खेळाडू असतोय. आणि हे केतन आणि विजेंद्र यांच्याकडे क्षमता आहे, ती क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. तर विनीत येतोय पहिले षटक टाकण्यासाठी, ज्यांनी 9 चेंडूमध्ये 38 धावाची एक अतिशय छान विध्वंसक खेळी साकारली होती. उच्च कोटीचा ऑलराऊंडर मानकुली संघाचा आणि मानकुली गावाची आणबाण शान. समोर मात्र वेले संघाचा विध्वंसक फलंदाज तो म्हणजे विजेंद्र. पहिला चेंडू पाहतोय आपण, काय घडलंय अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना केतन आणि विजेंद्र. पहिल्या चेंडूवर आपला खातं उघडतोय विजेंद्र, स्वतःच आणि संघाचं. विशाल आव्हान आहे, हा आव्हान जर पार करायचं असेल तर 18 चेंडूमध्ये किमान 8 ते 9 षटकार मारावे लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल. काय घडलंय पाहायचंय, लाईन कुठे हे पंच पहिले चेक करतील. त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. स्वेर लाईन उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या 4. ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण, ऑफ ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्या प्रकारे इथं मात्र बॉलिंग करताना फक्त आणि फक्त एकच सिंगल. जर सामना जिंकत असेल तर विजेंद्र याला चालणं गरजेचं आहे सामन्यामध्ये. एक बार चल पडे तो रोकना मुश्किल हो जाएगा. हा चेंडू मात्र लाईन कुठे हे चेक करतील, डाव्या टीच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. आतापर्यंत खराब गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या 6. विनीत सज्ज होताना परत. ओ हो, ज्या प्रकारे विचार होता की या चेंडूला मी बाहेर पाठवेन त्याच प्रकारे चेंडूला बाहेर पाठवलंय. आणि एकदा विजेंद्रची बॅट तळपली मला थांबणं कठीण जाईल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 12. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. अधूनमधून स्वेर बॉलिंग करताना पाहतोय विनीत याला. विनीत सज्ज होताना परत. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम अशी बॉलिंग करावी लागेल जर मानकुली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. परत एक चांगला चेंडू होता. आता मात्र निश्चित कमबॅक केलंय विनीत यांनी, कारण की तुम्हाला 3 षटकामध्ये जेव्हा 20 पेक्षा जास्त सरासरी धावा पूर्ण करायची असतात तेव्हा मात्र तुम्हाला खूप चांगली उच्च कोटीची बॅटिंग करावी लागते. आणि प्रत्येक सामन्यात उच्च कोटीची बॅटिंग होऊ शकत नाहीये. आणि याच पाहता काय घडलंय पाहायचंय. धावा किती मिळतील, एक पूर्ण, दुसरी पण सहज पूर्ण. आणि मात्र 30ची धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि वाईट म्हणजे 4 धावा या चेंडूवर, बोनस धावा बहाल होताना पाहतोय आपण. तसेच माजी उपसरपंच आणि सर्वांचे लाडके सन्माननीय राजेंद्र ठाकरे साहेबांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस पाहता परत एक हा चेंडू वाईट आहे, म्हणजे आतापर्यंत खराब बॉलिंग पाहतोय आपण. आणि खूपच चांगले पंच 5 चेंडू अतिरिक्त टाकले, म्हणजे तुमच्याजवळ टार्गेट मोठं आहे. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, उडवलाय स्क्वेअरच्या वरतून षटकार. मी पहिले सांगितलं होतं की गावदी वेली हा असा एक मातबाबर संघ आहे. टार्गेट किती आहे हे महत्वाचं नाहीये, आमचा खेळ काय त्या खेळाचा मी प्रत्यक्ष करूया.
आता मात्र धावसंख्या झाली त्या 24 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 46. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24, 12 चेंडू 46. सामना संपला नाहीये. छोटा केतन आणि विजेंद्र हे सांगतायत की हम भी हत्यार नहीं डालेंगे. तब्बल सर्वात लांबलचे षटक टाकण्याचा रेकॉर्ड सुद्धा विनीतच्या नावावर आहे. आजच्या दिवसामध्ये पाहतोय आपण 11 चेंडूचा षटक हाताळलं होतं. आणि यावेळेस पात्र षटकार. सज्ज होताना यावेळेस पात्र नो बॉल. सामना एक थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. टार्गेट जो आहे तो 70 धावाचा टार्गेट आहे, पण ज्या प्रकारे बॅटिंग इथं मात्र पाहतोय जबरदस्त. फ्रीचा इशारा. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 32. इतका जवाब पत्थर से देती हुई गावदी वेले की टीम. चांगला चेंडू होता, फक्त आणि फक्त एक सिंगल, पण विजेती विकेट किती महत्वाची आहे. जीवाला झोकून थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. या 2 धावांनी संघात धावसंख्या अजून पुढे सरकताना पाहतोय आपण. आता मात्र 34. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र संघर्ष करावा लागेल. चोवीस होते ना भाई. धावसंख्या 35 आहे. सॉरी, अजून 35 धावा पाहिजेत. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, अप्रतिम असे चेंडू टाकावे लागेल इथं. मात्र सामना खूप चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 3 षटकामध्ये 70 धावाचा टार्गेट आहे, पण गावदी वेले संघाची जबरदस्ती जोडी खेळपट्टीवर आहे. आणि या दोन्ही संघाचा जर विचार केला आपण, दोन्ही संघाचे सलामीचे फलंदाज मात्र तुटून पडलेले आहेत प्रत्येक गोलंदाजावर. आणि यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील. अजून एक अतिरिक्त चेंडू, म्हणजे वाईटचा जास्त मारा या इनिंग मध्ये पाहतोय आपण. 9 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र चांगला होता, वेगवान लोअर फुलटॉस घातक चेंडू म्हटला जातोय. 8 चेंडू 32 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील गावदी वेले संघासाठी आणि मानकुली संघासाठी. मी तर म्हणेन की अजून मानकुली संघाचा दबदबा कायम आहे या सामन्यात, कारण की चेसिंग करताना सोपं आहे की प्रत्येक सामन्यामध्ये 25 किंवा 30 पेक्षा जास्त तुम्ही धावा अंतिम षटकामध्ये पूर्ण कराल. प्रेशर प्रत्येक क्षणी फलंदाजावर असते. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र खराब चेंडू, नो बॉलचा इशारा आणि आलाय हा चौकार. आलाय हा षटकार. आता मात्र या बिमरनी अजून सामना रंगतदार स्थितीमध्ये. आता मात्र पाहतो की 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. क्लास आहे, क्लास आहे. दोन्ही संघ फाईट करताना पाहतोय. सामना कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. न भूतो न भविष्यती. जवळपास जर विचार केला आपण 3 षटकामध्ये जर या धावा पूर्ण गेल्या
तर एकाच सामन्यामध्ये 6 षटकामध्ये तब्बल 150च्या आसपास धावा पूर्ण होईल काय? मोहित येतोय. ओ हो, अजून एक धमाका. माझ्या समोर कोणी आला तरी मला काय फरक पडत नाही हे सांगतोय. तर मात्र गावदी वेले संघाचा जिगरबाज हा डावकुरा फलंदाज तो म्हणजे विजेंद्र. 50 धावा पूर्ण पाहतोय आपण. 7 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूत काय लपलं असेल मानकुली संघासाठी आणि काय दडलं असेल गावदी वेले संघासाठी. षटकार जर आला तर मात्र पलटवार करेल. विकेट जर प्राप्त केला तर मात्र मानकुली संघाचा अजून दबदबा कायम राहील अंतिम षटकापर्यंत. पण जोरदार सामना रंगताना जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. ज्या प्रकारे मोठं आव्हान आहे आणि आव्हानापेक्षा चांगली आव्हान लढाई करताना गावदी वेले हा संघ सज्ज होताना गोलंदाज. हा चेंडू मात्र इथं निश्चित परत टाकावं लागेल. परत टाकावं लागेल. लाईन खराब आहे. स्वीड लाईन आहे. याचं एकच कारण आहे की दबाव इथं मात्र गोलंदाजावर आहे आणि दबाव टाकण्याचं काम विजेंद्र करतोय. लय भारी किती धावसंख्येवर बॅटिंग करतोय आतापर्यंत जर पाहिलं आपण. तीच्या धावसंख्येवर यावेळेस पात्र फटका चांगला आहे की फटका फसला आहे. प्रयत्न खूप चांगला केला जातोय पण इथं मात्र 2 धावा पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल की नाही पाहायचंय. फक्त आणि फक्त 2 धावा आणि याच बरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. फुल पैसा वसूल सामना. सहा मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 70 धावांचं टार्गेट. असं विचार केला नसेल की ह्या धावा पार केल्या जाऊ शकते की नाही पण प्रयत्न काय छान केला जातोय. इथं मात्र पाहतोय आपण हे पाहू शकता आपण पार्टनरशिप 14 चेंडूमध्ये 54 धावाची. केतन व्यक्तिगत जर पाहिला आपण आतापर्यंत त्यामध्ये वाटा फक्त 7 धावाचा आहे आणि त्यामध्ये विजेंद्राचा वाटा जर पाहिला आपण 11 चेंडूमध्ये 32 धावसंख्येवर नाबाद आहे. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट तेजस भोईर अँड साहिल भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू मागं अपडेट. ग्रामीण क्रिकेट टेनिस.in च्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षण पाहू शकता. दरम्यान आगमन झालंय. इथं मात्र पाहतोय आपण भारतीय जनता पार्टीचे एक युवा डॅशिंग नेते सन्माननीय सचिनदादा ठाकरे साहेब. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. 6 चेंडू 16 चेसिंग कंपल्सरी. आतापर्यंत विचार केला आपण मानकुली संघाच्या माध्यमातून 19 धावा एक्स्ट्रा म्हणजे चुका कुठं झाल्या या गोष्टीचा निश्चित सामना संपल्यानंतर अभ्यास करावा लागेल. पण जर त्याला महत्व नाहीये. प्रेशर टाकलं षटकार 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 मारून आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू 16 अंतिम षटक टाकण्यासाठी मात्र ऋषी ज्यांनी या स्पर्धेतला पहिला मेडन षटक विकेट हाताळले तोच गोलंदाज केतन इज अ ग्रेट बॅट्समन. आता मात्र 6 मध्ये 16 असं म्हणतात ना कुठलेही प्रवास जर केला त्याच्या जवळ जाऊन आपण पराभव स्वीकारला तर लय माणसाला दुःख करतोय. पण इथं मात्र जवळ येऊन पराभव स्वीकारेल काय वेले संघ. यावेळेस पाहता फटका चांगलाय की फटका फसलाय. फटका फसलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. आता मात्र विजेंद्र यांच्यावर मोठी जबाबदारी. पण पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप दिल्यानंतर मात्र केतन बाद होतोय. पाच चेंडू आणि 16 असं समीकरण आहे. फुल पैसा वसूल सामना पाहतोय आपण. मानकोली गावाबद्दल एकच सांगायचं की मग कुठलाही क्रिकेट असो फायटर संघ मग कुठल्याही खेळाडूचा संघ असतो फाईट करण्यासाठी हा गावातले प्रत्येक खेळाडू मातब्बर आहेत. इथं मात्र थोडंसं धोक्याची घंटा असेल मानकुली संघाच्या हा बॉलिंग लाईन मध्ये. जर या खेळाडूला दुखापत जास्त असेल तर मात्र निश्चित त्यांचं एक बॉल इथं कम पडेल.
पाहतोय आपण 5 चेंडूमध्ये 16 धावेची अजून आवश्यकता आहे. निश्चित चिंतेचं जास्त कारण नाही आहे मानकुली गटामध्ये. सांगतोय मी ठीक आहे आणि मी बॉलिंग करणार. 5 चेंडू 16. तर नवीन फलंदाज निलेश. सज्ज होताना हा चेंडू मात्र स्वेर आहे. 5 चेंडू 15 आणि मला वाटतं की 20 धावा एक्स्ट्रा या इनिंगमध्ये. सज्ज होताना गोलंदाज ऋषी. अतिशय अप्रतिम चेंडू वाईड यॉर्कर. इथं मात्र चुका करताना आणि गावठी विलीज संघाचं मला एक थोडीशी रणनीती चुकीत वाटते. ज्या प्रकारे साजन यांनी पहिल्या सामन्यात बॅटिंग केली होती त्याला थांबवून मात्र क्रमांक 3 वर निलेश याला पाचारण करणं थोडंसं संगणकाचे डावपेच संगणकाला माहीत. 4 चेंडू 15 असं समीकरण आहे. सज्ज होताना गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं यावेळेस पात्र चांगला फटका होता. पण आता मात्र 3 चेंडूमध्ये इथून सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे आणि तब्बल 30 चेंडूवर स्ट्राईक मिळाली. जर पहिल्या चेंडूपासून स्ट्राईक मिळाली असते तर निश्चित चित्र काही वेगळं पाहायला मिळाले असते. पण जर त्याला महत्त्व नाही. कौतुक करावं लागले तर मात्र ऋषी यांचं ज्या प्रकारे मारा केलाय. पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता विकेट मेडन षटक आणि या सामन्यात सुद्धा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये चांगली बॉलिंग करताना पाहतोय आपण ऋषी याला. 3-14 असं समीकरण आहे. यानंतर मात्र लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जयब्राह्मण देव भाटाले संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचंय आणि राजनुली संघ चला आपण एकत्रित जमावा. चला आपण वेळेचं बाण ठेवायचंय. सज्ज होताना 2 षटकार या 2 चेंडूवर मारावे लागेल आणि याच पात्र फटका चांगला आहे पण इथं मिळेल चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं आपण फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग पाहतोय आपण ऋषीच्या माध्यमातून. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. यानंतर अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. वैभव चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. 2 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर चौकार की मात्र षटकार. जर चौकार किंवा षटकार आला मग उत्सुकता सिंगीला वाढेल सामन्याची कारण की अंतिम चेंडूपर्यंत सामना घेऊन जाईल. ग्रेट बॅटिंग विजेंद्र. ओ हो पण फटका फर्स्टला आहे मिड विकेट कडे आणि इथं मात्र निश्चित स्वप्न जे आहे ते जवळपास धोडीस मिळण्याकडे वाटचाल होताना पण संघासाठी मी तर कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं की टर्निंग पॉइंट ठरेल. प्रीत ग्रेट बिल्डिंग. प्रीत चला मी काय सांगतो आता जर संगणकाला दुखापत जर गंभीर असेल तर आपण त्याला थांबवायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. जी स्थिती आहे कारण की पाहतोय आपण वारंवार विकेटवर दुखापत जर जास्त असेल तर आपण त्याला बाहेर घेऊ शकता कारण की जीवापेक्षा खेळणं
एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अशा घटना पाहतोय आपण. हे पाहू शकता आपण काय अप्रतिम अफलातून ओ रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. ग्रेट ॲपर्ड. तब्बल षटकार वाचवलंय आणि इथून मी तर म्हणेन की सामना सुद्धा वाचवले प्रीत यांनी. ज्या प्रकारे फिल्डिंग पाहिली आपण, ही क्लिप थोड्याच वेळात सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळेल. प्रीत यांनी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1-8. चांगला चेंडू आणि याचबरोबर सामना जिंकले. पण सामना जिंकताना मणी सुद्धा जिंकली. इथं मात्र गावदेवी वेले संघाने तर सामनावी ठरलाय. ज्यांनी तर 3 षटकामध्ये 69 धावा, 70 धावाचं टार्गेट उभं केलं होतं. एकच गडी बाद झाला होता. त्यानंतर मात्र त्या धावाचं उत्तर देताना इथं मात्र 62 धावेपर्यंत मदत मारू शकला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे समीकरण बॉलिंग पाहू शकता आपण. वैभव माळी आणि विनीत माळी यांनी 9 चेंडूमध्ये 38 आणि त्यानंतर मात्र वैभव यांनी 9 चेंडूमध्ये 30 धावाची की साकारली होती. त्याचं उत्तर देताना मात्र पाहतोय की विजेंद्र यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली होती 38 धावा. बॉलिंग साईड पाहूया आपण मानकुली संघाची. ऋषी यांनी 1 षटक हाताळला, 8 धावा खर्च केल्या. विनीत यांनी 24 धावा खर्च केल्या. वैभव यांनी 29 धावा खर्च केल्या. हे अतिशय चांगलं स्कोर बोर्ड पाहू शकता आपण. तर मॅन ऑफ मॅच विनीत. तर निश्चित मोठेपणा दाखवलं इथं मात्र विनीत यांनी. कारण की सामनावीर आमच्यापर्यंत सूचना मिळाली की प्रीतला सामनावीर देण्याचं ठरवलेलं आहे. निश्चित मी सन्माननीय सचिनदादा ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रीत यांनी ज्या प्रकारे 2 फूट हवेत उंच झेपावत तो षटकार अडवलाय आणि खऱ्या अर्थाने तिथं सामना मात्र मानकुली संघाकडे गेला होता. आणि एक मोठेपणा सुद्धा विनीत यांनी दाखवलंय की हक्कदार मी नाही आहे, हक्कदार प्रीत आहे. तीन षटकाचा सामना आहे. पहिला सेमीफायनल कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल हे सामन्यानंतर चित्र साफ पाहायला मिळेल. यानंतर जो सामना होईल दुसरा सेमीफायनलचा सामना टेंबोली विपक्ष मानकोली. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टेंबोली विपक्ष मानकोली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. सफल क्रॉसहून खेळायचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धोकादायक ठरू शकतोय पण इथे मात्र नकारतोय. आणि नो बॉल. असं वाटतं की स्क्वेअर ऑफ द विकेट 3 खेळाडू होते. स्क्वेअर ऑफ द विकेट 3 खेळाडू.
जे मैदानी पंच आहे त्याने निर्णय द्यायचा आहे, कारण की पाहतोय की अँगल नाही आहे, अँगल मिळत नाही आहे, फक्त